नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गाजराचा हलवा बनवणार आहे. यासाठी इथं गाजर घेतलेले आहेत. तर गाजरं धुवून घेतलेले आहेत. हातावरचं साल काढून घ्यायचे. तर ही गाजरं डोळ्यासाठी एकदम छान गुणकारी आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता याचं वरचं देठ काढून घ्यायचे. वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि देठ काढल्यामुळं खिसायला सोपं जाते. आता सध्या सीझन चालू आहे आणि तोपर्यंत अशा पद्धतीनं हलवा किंवा पुरी बनवून खाऊ शकता तुम्ही. तर एकदम छान चवदार अशी रेसिपी आहे, एकदा नक्की बनवा. आता इथं मी खिसून घेणार आहे गाजरं सगळे. तर गाजर खिसताना देठाकडल्या बाजूकडून खिसायचं. तुम्हाला जर खिसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक काप करून पण बारीक करू शकता. आता इथं खीस तयार झालेला आहे गाजराचा. आता गॅसवर कढई ठेवलेले गरम होण्यासाठी. आता याच्यात 2-3 चमचे तूप टाकून घ्यायचे. आता इथं तूप गरम झाले, लगेच तुपामध्ये गाजर भाजून घ्यायचे. मध्यम गॅसवर छान असं गाजराचा खीस भाजून घ्यायचा आहे. तर आणखीन थोडंसं 1 चमच्याभर तूप टाकलेलं आहे. आता हे गाजराचा जी खीस आहे ते थोडासा असं कोरडा झालेला आहे आणि भाजत आलेला आहे. लगेच ह्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकलेली आहे मी. आता ही साखर वितळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि साखर वितळल्यानंतरच याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचे. आणि इथं काजू बदामचे काप टाकलेले आहेत. आता इथे 1 वाटीभर दूध टाकायचे आणि दूध आटेपर्यंत छान असं हलवत राहायचे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर, खवा टाकू शकता. आणखीन छान चवदार असा हलवा तयार होतोय. आता विलायची पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा. आता इथं छान असं घट्ट होत आलेलं आहे. दूध सगळं असं आटत आलेलं आहे. आता मी इथं गॅस बंद करणार आहे आणि इथं छान असा हलवा तयार झालेला आहे. बघू शकता. उपवासाला पण चालणारा असा गाजराचा हलवा आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.